नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. रमा आता तिची बॉक्सिंगची प्रॅक्टिस करत असते आणि इतकी जीव तोडून प्रॅक्टिस करत असते की तिला भानच राहिलेलं नसते. तिच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र असतं ते आता वर आलेलं असतं, तरी सुद्धा त्या पंचिंग बॅगला ती प्रॅक्टिस करतच असते. रेवा येते आणि रेवा बारीक हिचं निरीक्षण करते तर पहिले लक्ष तिच्या मंगळसूत्राकडे जातं. म्हणते हिचं काय चाललंय, हिच्या गळ्यात मंगळसूत्र एकदा सांगून हिला कळत नाही का? काढून टाकलं होतं मी तरी परत घातलं हिने. आलेली असते हिच्याशी बोलायला. रमाने बघितलं की नाही बघितलं, पंचिंग बॅग इतकी जोरात मारते की डायरेक्ट ही धडकलीच जाते. सॉरी 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 रेवा, तुला बघितलंच नाही, यात चुकून झालं. रेवा म्हणते, रमा चुकून झालं, तुला मी दिसले नाही. इतक्या वेळा सांगून सुद्धा पुन्हा 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 तीच चूक असते का ग तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र काय करते? काढून टाकलं होतं ना मी, परत कसं आलं? मंगळसूत्र हे ना काढून टाकायचं. रेवा म्हणते मंगळसूत्र काढून टाक. रेवा म्हणते नाही. रेवा म्हणते आत्ताच्या आत्ता. रमा म्हणते नाही, मी काढणार नाही. दोघींची आता झटापट चाललेली असते. रेवा म्हणते, रमा ही बॉक्सिंगची भीती दाखवू नको, मंगळसूत्र काढून टाकायचं. तर ताकद असेल ना तर एकदा काढून दाखवच तू. आता रेवा आणि रमा चांगलीच झटापट करत असतात. रमा काय माघार घ्यायला तयार नसते. म्हणते काल मी बेसावध होते म्हणून सगळं सहन केलं, पण आज नाही. तू काहीही करशील आणि मी सहन करेन नाही, मी काहीच सहन करणार. मंगळसूत्राला हात लावायचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही, आत्ताच सांगतेय. मंगळसूत्राचा खेळ करायचा नाही, आत्ताच सांगतेय. तुझं सगळं ऐकेल मी, फक्त मंगळसूत्राच्या बाबतीत मी काही ऐकत नसते. रमाने रेवाला चांगलंच उत्तर दिलेलं असतं. रेवा म्हणते, हो का? कोणत्या अधिकाराने घातलंय का? सौभाग्यवती म्हणून, कळतंय का तुला? रेवा म्हणते, सौभाग्यवती तू आतापर्यंत घरात जे करत होती ते नाटक होतं का? मला माझा अधिकार विचारला होता, बरोबर? आणि मी कायदेशीररित्या अजून सुद्धा वेगळे झालेलो नाही आहोत, नवरा बायकोच आहोत. डिवोर्स केलाय आम्ही फाईल, पण 6 महिन्याची मुदत दिलीये. 6 महिन्यानंतर काय तो डिवोर्स होईल आमचा, कळतंय? अजून सुद्धा अधिकृतपणे अक्षयची पत्नी आहे आणि तो माझा नवरा. आतापर्यंत मी खूप काही सहन केलंय, तुझं जवळजवळ सगळंच सहन केलंय, पण आता एकही गोष्ट सहन करणार नाही म्हणजे नाही. तीच बाई एका पत्नीपासून तिच्या मंगळसूत्रावरचा अधिकार हिसकावून नाही घेऊ शकत, कळतंय रेवा? आणि हे लक्षात ठेवा, चांगलंच लक्षात ठेव. इथून पुढे तुझ्या मर्यादा ओलांडायचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ हे माझ्या इतकी वाईट कोणीच नसणार. मला इतकं सुनावलेलं असतं की रेवा लगेच तन तन करत आतमध्ये निघून गेलेली. रेवा आलेली असते आणि बडबड करते. डोक्यात जातं, डोक्यात इरिटेट होता. इतकं इरिटेट होतं ना की काय करू आणि काही नाही काही सुचत नाही. पंचिंग बॅगवर सगळा राग काढत असते, रपारप प्रॅक्टिस करत असते. तेवढ्यात काय आलेलं असतं अक्षय. वा 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 वा, पंचिंग बॅग अशी पकडतो. रमा काय सॉलिड प्रॅक्टिस चालली. वा वा वा, डिंगा दाखवला आज. खऱ्या अर्थाने तू त्याचं कर्तव्य पार पाडला. आय लाईक इट, आय लाईक इट. अभिमान आहे रमा. तो आणला होता ना हात वर द्यायची की एक ठेवून अशी ठोसा दिला असताना नाकावर तर बरं झालं असतं. काय बोलताय हो, गप्प बसा की जरा. नाही करू शकत, कशी मारेल मी तिला? तुम्हाला खरं सांगू का अक्षय, मी तुमच्या आणि अक्षय बाबांच्यामुळे माझ्या मनातली सगळी भीती गायब झाली आणि मला एक कॉन्फिडन्स आलाय. म्हणूनच मी आता जी वागली आहे ना ते त्यामुळेच वागली. पण काय सॉलिड प्लॅन केला, एक नंबर. डोकं घातलंय ना, डोकं असं भंडावून सोडलं असणार आहे. तिच्या डोक्यात ना असे काय करू आणि काही नाही इतके विचार फिरत असतील की एकाचंही उत्तर नसेल. सुद्धा लपवून फिरायची गरजच नाही आणि मी लपवणारच नाहीये. मलाही घाबरायची गरज नाहीच आहे. रोज रोज काय लपवायचंय का तू रमा? मंगळसूत्राला त्याचा हक्क मिळाला, योग्य त्या ठिकाणी ते गेलं, तरी सुद्धा काही प्लॅन वगैरे संपलेला नाहीये. काय चक्र सुरू आहे? अच्छा, अजून चक्र सुरू आहे. हो, पर्सनल फॅमिली प्लॅन करतोय. नाही तर आम्हाला अशी जवळ ओढलेली असते. म्हणते काय चाललंय, कुठे आहोत आपण, याचं तरी भान आहे का ग? प्लॅनिंग कुठे आहोत, भान बाळगा जरा. आता मारायला लागलेली असते. रेवाला बोलवेला. रमा म्हणते, हो का, बोलवा. खूप टेन्शन मध्ये असते, विचार करत असते. तेवढ्यात काय आलेली असते आरोही. रेवा आई येते आणि घट्ट अशी मिठी मारते. रेवाची कुठे शोधती मी, तू मला सापडलीच नाही बघ. आई माझ्याकडे, तुझ्याकडे माझं खूप महत्वाचं काम आहे. आता नाही, नंतर सांग. आता माझा मूड नाही आणि वेळही नाहीये. महत्वाचं काम माझं सुद्धा महत्वाचं आहे ना, तुझ्यापेक्षा माझं पण महत्वाचं असू शकतंय ना रेवाई. नंतर बोलू ना, तू माझं ऐका, तुला आधीच सांगते, तू माझं ऐक रेवाई. तास दे मला, अर्ध्या तासानंतर आपण बोलूच या. रेवाई, उद्या शाळेचा पहिला दिवस आहे, त्यासाठी तयारी करायला लागणार ना. मी हेअरस्टाईल डे पहिल्याच दिवशी. मग मी काय करायचंय? अगं माझी हेअरस्टाईल करून द्यायची, फनी अशी. माझ्याकडे वेळ नाहीये बाळा, नाही करणार. आणि नाही, तुला करायला लागणार नाही असं म्हणू नको, तुला करायलाच लागणार आहे ना. तुझ्या आईला सांग ना हेअरस्टाईल करायला, तिची हेअरस्टाईल छान असते ना. तू सांग की तिला. स्टाईल खूप फनी असायची, 2 वेण्या. सांग की तिला सांगतीस का? आता तू आजीचं नाव घेशील? मीच का? आई नको, मयुरी नको, आजी नको, मग मीच का? अगं सगळ्यात फनी आहे तू म्हणून. म्हणजे क्रिएटिव्ह ना, म्हणून तुझ्या हातून मला हेअरस्टाईल हवी आहे. ही आता ह्या रेवाला गुंढाळत असते, गोड बोलत असते, फार फनी आहे असं तसं काय बोलून तिच्याशी गोड बोलून सगळं काही तिच्याकडे काम करून घेत असते. आणि ही रेवा सुद्धा मूर्ख असते, जे आरोही म्हणेल ते सगळं ऐकायला तयार असते. मला वेळ नाहीये स्पष्ट सांगून मोकळी झालेली असते, कारण ती चिडचिड करत असते. आरोही म्हणते, बाबाला सांगते की. रेवा आई माझी मदत करत नाहीये, डायरेक्ट मला ती नाही म्हणतीयस. आजीला सांगू, मी बाबाला सांगू, मी सगळ्यांना सांगून टाकते, एकत्र बोलवते आणि सगळ्यांना सांगते की तू माझी मदत करायला तयार नाही, तुझ्या प्रेम करत नाही. थांब, मी सगळ्यांना सांगते. ए बाई, सांगू नको, कुणालाच बोलू नको. मी करते करायची, आतापासूनच प्रॅक्टिस करायची. त्याला ओढत नेलेलं असतं आणि कामाला लावलेलं असतं. रेवा आधी चिडचिड करत असते, डोक्यात वेगळे विचार असतात आणि ही आरोही तिला काही सोडत नसते.
अगदी भंडावून सोडलेलं असतं. स्टाईल करून दाखव, जी आवडेल ती आवडेल आणि काहीतरी गुंडाळून दिलेलं असतं. अशी हेअरस्टाईल बघ आता, प्रिन्सेस हेअरस्टाईल. आरोही जाते आणि आरशात बघती, हिला प्रिन्सेस हेअरस्टाईल म्हणतात. शी, काय बनवलंय रेवाई तुझ्यासारखं, म्हणजे काही बनवू नको ना तू, चांगलं बनव ना काहीतरी. रेवाची अशी डोक्यात गेलेली असते ना ही आरोही. त्या अँगलने प्रिन्सेस हेअरस्टाईल दिसते ग तुला, काही सांग सुटली आहे तू, हळू लागतंय मला. सॉरी 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 बाळा, पटापट कर ना. किती वेळ लावती, किती उशीर लावती तू. की हेअरस्टाईल केलेले असतात, प्रत्येकाला आरोही नावं ठेवत असते. बटरफ्लाय कुठे दिसतोय ग बटरफ्लाय, दुसरी करा दुसरी कर. इतक्या हेअरस्टाईल ट्राय करायला लावलेले असतात. हिचं लक्ष नसतं, हिचं मनच लागत नसतं, उगाच करायचं म्हणून करत असते ही रेवा. त्यामुळे सगळं चुकीचं होत असतं. जी काही हेअरस्टाईल करणार आहे ती तुला आवडणार म्हणजे आवडणारच. ठीक आहे, आवडली मला. थोडेसे चेंजेस करूया. तेवढ्यात मयुरी आलेली असते. मयुरी म्हणते, झालं की नाही, काय चाललंय तुमचं, एवढा वेळ लागतो का तुला करायला. आता मयुरी बोलत असते, आरोहीची हेअरस्टाईल करायला अख्खा दिवस घेते की काय, मग बाकीची कामं कधी करणार, की इथेच बसणार आहे हेअरस्टाईल खेळत. हो मयुरी ताई, झालंच आहे. मयुरी म्हणते, अगं बाकीची कामं कधी करणार, तुला सिरियसनेस नाही का ग गोष्टींचा. मयुरी येते आणि आरोहीला रेवाला इतकी बोलते आरोहीवरून, पटापट आवर की काय टाइमपास लावलाय हा, बाकीची कामं नाही आहेत का तुला. काय ग आरोही, आता तर मेन टर्न आहे ग, मुलांची पण हेअरस्टाईल करायची आहे. अरे मी करणार नाही, डायरेक्ट नाही म्हणून मोकळी झालेली असते. बरं बाई ठीक आहे, मला वाटलंच होतं तू बाहेर प्रेम करतच नाही, फक्त नाटक करते. आरोही मायर काय प्रेम वगैरे करत नाही तू. बाहेर जाऊन सांगते की तू मायर प्रेम करतच नाही. अरे बाई, तुम्ही आत्ता जाऊन सांगून आले, सगळ्या लोकांना सांगून आले. ये बाई, नको जाऊ ना बाहेर, काय म्हणशील ते करते, बाहेर जाऊन कुणालाच काही सांगायला जाऊ नको, करते मी सगळं, करतीये. मयुरी आता आरोहीची गंमत बघत असते आणि हसत असते. तिला फार मज्जा वाटत असते. व्हेरी गुड. चल आता मी तुला सांगते तसं आणि तसंच करायचंय. इतक्या तिच्याकडे बाहुल्या असतात वेगवेगळ्या, तर प्रत्येक बाहुलीची वेगवेगळी अशी हेअरस्टाईल करायची असते. आता बाहुलीची हेअरस्टाईल किती टफ आहे आणि ती करायची असते, ही म्हणेल तीच हेअरस्टाईल झाली पाहिजे. हे रेवाच्या इतकी डोक्यात गेलेली असते आरोही, पण आता काही मजबूर असते. एक जरी काम केलं नाही तर ती म्हणते, मी बाहेर जाऊन सांगते की तू माझ्यावर प्रेमच करत नाही, माझ्याही मला जीवच लावत नाही, मी लगेच बाहेर जाऊन सांगते. आता बाहुल्या असतात, त्यांची वेगवेगळी हेअरस्टाईल करायची असते. आता अख्खा दिवस या हेअरस्टाईलमध्ये जाणार, यात काही शंकाच नाही. आता मयुरी तिथेच उभी असते, नेमकी रेवाचं काय चाललंय काय नाही ते बघण्यासाठी. आणि शशिकांत काही कमी नसतात, ते दरवाजाच्या बाहेर उभा असतात. अगं आरोही, झाले की नाही तुझी हेअरस्टाईल वगैरे. अहो बाबा, झालंय, ऑलमोस्ट डनच झालंय, फक्त बाहुल्यांची हेअरस्टाईल करायची बाकी आहे. एकदा बाहुल्यांची हेअरस्टाईल झाली की मग झालंय बघा. आता काय थोड्याच 9-10 बाहुल्या राहिल्यात, त्यांची झाली ना हेअरस्टाईल, मग झाली बघा. आता ही रेवा इतकी अडकलेली असते, तिला पळूनही जाता येत नसतं आणि जे काम करते ते कामही तिला करायचं नसतं. पण तिच्या डोक्यात आरोही, मयुरी आणि शशिकांत तिघे सुद्धा डोक्यावर उभे असतात. त्यामुळे तिला मजबुरीने का होईना ते करायला लागत असतं. आरोहीची इतक्या वेळा तिने हेअरस्टाईल बदललेली असते तरी सुद्धा तिला पटलेली नसते. एक फायनली कुठेतरी हो म्हटलेली असते. आणि आता तर काय बाहुल्या दिलेल्या असतात, एवढ्या साऱ्या बाहुल्या, आणि प्रत्येक बाहुलीची काय हेअरस्टाईल करायची हे सुद्धा तिने सांगून टाकलेलं असतं. आता मात्र रेवा इतकी पेचात अडकलेली आहे की तिला बाहेरही जाता येत नाही आणि ते हेअरस्टाईलही करायची नसते. शशिकांत आणि मयुरी तोंडाला हात लावून हसत असतात, कारण त्यांना फार मजा वाटत असते. कारण चांगलीच जिरती आता ही आरोही जिरवतीये रेवाची. मयुरी तिच्या डोक्यावर उभी राहिलेली असते. सगळं कर, अजिबात त्रास देऊ नको आरोहीला, अजिबात त्रास द्यायचा नाही. आरोही म्हणते, कर आवर बाई, पटकन कर ग आई, रेवा आई, तू कर ना ग, तुला आवडतं ना हे सगळं माझं करायला, कर बघू तू. आणि असं काही तोंड केलेलं असतं, अरे बापरे, कमालीचं तोंड बनवलेलं असतं तिने. आरोहीवर काही एक परिणाम होत नाही. कर पटापट कर. अगो बाई कर की, कशाला टाइमपास लावती तू, कर की. मयुरी बघत असते, मयुरी फार हसत असते, तिला फार आनंद मिळत असतो. इतक्या साऱ्या बाहुल्या असतात, प्रत्येकाची वेगवेगळी हेअरस्टाईल करायची असते. बाहुल्या अशा मांडीवर घेतलेल्या असतात, काही टेबलवर ठेवलेले असतात. इतक्या साऱ्या बाहुल्या बघूनच त्या रेवाला चक्कर येत असते. शशिकांत डोक्याला हात लावतात, हसतात आणि चाललेले असतात, कारण आरोही चांगली जिरवतीये आणि बरोबर प्लॅन परफेक्ट चाललाय आपला. त्यामुळे शशिकांतला जास्त काही बोलायची गरज नसते. आणि तिच्या डोक्यावर म्हणजे रेवाच्या डोक्यावर तर मयुरी उभीच असते. मयुरी उभी म्हटल्यावर तिला सगळं करायलाच लागणार, त्यामुळे आता टेन्शनचं कारण नाही. आरोही म्हणते, कर पटापट कर. अगं आवर कर. 1 मिनिट सुद्धा तिला अशी श्वास सुद्धा घेऊ देत नाही ती. ही रेवाची असते, सगळ्या बाहुल्या मांडीवर घेऊन बसलेली असते आणि एक बाहुलीची हेअरस्टाईल करायचा प्रयत्न करत असते. तिला खरं तर राग येत असतो, तिला काहीच करायचं नसतं, पण मजबुरी म्हणून तिला करायचं असतं, पर्याय नसतो. ते तर करत बसली असते, तोंड वेडवाकडं करते आणि त्याला कामाला ती सुरुवात करते. तेवढ्यात काय अक्षय आलेलं असतं रूम मध्ये. आता हिला हे फेकून द्यावं की काय असं झालेलं असतं, पण आता आरोही डोक्यावर उभी असते, सारखी चक्कर मारत असते, झालं की नाही म्हणून विचारत असते. त्यामुळे ते काम तिला सोडूनही देता येत नसतं.
तर आरोहीने हेअरस्टाईल बनवलेली असते. अरे बाबा कशी दिसतीये मी. वाव वाव वाव, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. काय दिसतेय माय प्रिन्सेस. थँक्यू सो मच. आता आरोही रेवाकडे बघते आणि म्हणते थँक्यू सो मच. आता सगळ्यांचाच प्लॅनिंग असतो आणि या सगळ्यात भरडली जात असते ती एकटी रेवा. रेवाला इतका राग येत असतो, काय करू आणि काही नाही काही सुचत नसतं. पण चेहऱ्यावर अगदी खोटंच स्माईल तर आणायलाच लागतं, कारण स्माईल जर आणला नाही तर ती चिडतीये किंवा राग करते असं सगळ्यांना दिसेल. आणि राग करतीये, वैतागलीये असं कोणाला काही दाखवायचं नसतं. त्यामुळे मजबुरीने तिला हसायलाच लागत असतं. फार वैतागलेली असते, पण आता काय करणार. शेवटी आता अक्षयच्या समोर फार गोड असं हसून दाखवत असते आणि फार खुश असं दाखवत असते. म्हणजे ती जे काय काम करते ते आनंदाने करते, मजबुरीने करते अशी दाखवत नाही रेवा. फार छान खुश होऊन ते काम करत असते. आणि रेवा जे काम करते ती फक्त आरोहीला आनंदी ठेवण्यासाठी. आरोही कमालीची चॅप्टर असते आणि चांगली जिरवत असते, हे तिच्या काही लक्षात येत नसतं. मावशी ग्रेट आहे. मावशी म्हणजे रेवा आई छान केली हेअरस्टाईल, मस्त दिसतीये. खेळायला चालली. हो बाळा जा की. कंबर दुखायला लागली. माय गॉड, काय झालंय ग. तुझी कंबर का दुखतीये रेवा. सुटली ग बाई, एकदाची सुटली. अक्षय आज पासून तुला भेटायला, तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करते, पण तू काय मला भेटला नाही आणि आपल्याला काही चान्स मिळाला. तुझ्या डोक्याला ताप आहे रे बाबा, डोक्याला ताप आहे माझ्या. ए रेवा काय बोलतेस आरोही विषयी. माझी मुलगी आहे, आता लक्षात ठेवायचा. मुलगी आहे माझी ती. मग आजवर कधीच रिॲक्ट झाली नाही. ती जे म्हणेल ते आनंदाने करायला तयार असते. कधी कंटाळा करत नाही, कधी चिडचिड नाही, कधी वैतागत नाही. एक दिवस काय केलं तर लगेच म्हणते की डोक्याला ताप आहे. माझ्या मुलीविषयी माझ्याच तोंडावर बोलतेय. तुला जराही लाज वाटत नाहीये का रेवा. अक्षय आता चिडलेलं असतो. तुला सांभाळणार नसेल, सगळं जड जाणार असेल तर आत्ताच सांगा. उगाच पुढे जाऊन माघारी फिरण्यात काय अर्थ नाहीये. त्यापेक्षा आत्ताच सांग की तुला हे जमणार नाहीये. डोक्याला ताप वगैरे परत जर काही बोलली तर याद राखा तू. रेवाने कधी ब्र शब्द सुद्धा काढला नाही. सगळं अगदी प्रेमाने केलंय तिने. आणि तू काय ग म्हणे काय ते डोक्याला ताप आहे आरोही. अक्षय नाही तसं तर म्हणायचं रे, तसं नव्हतं म्हणायचं. मला चुकीचं समजतोय अक्षय, खरंच तुझा गैरसमज झालाय. आरोहीवर खूप प्रेम आहे. इनफॅक्ट मी प्रमाणे जितकं प्रेमाने सांभाळणार असेल तिच्यापेक्षा जास्ती प्रेमाने सांभाळण्याचा प्रयत्न करतेय, जास्ती प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करतेय. तू गैरसमज वगैरे करू नको प्लीज अक्षय. तिच्यावर मी कैक पटीने जीवापाड प्रेम करते, जीवापाड तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतेय. आता रेवा अक्षयचा हात पकडते आणि त्याला बेडवर आणते ओढून. बस इथे बस, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. अरे बस रे तू. अक्षय म्हणतो ए बाई काय सांगायचंय ग. तू रमाच्या गळ्यात परत एकदा मंगळसूत्र घातलंय का. ए बाई कशाला काय बडबडतेस ग. मी परत कशाला घाले, सकाळी नाही का अशी ओरमाडून घेतलाय ते मंगळसूत्र आणि परत कशाला घालायला जाईल मी. रेवा तुझ्या डोक्यात काही शिस्त का ग. आणि एकदा तोडलेलं मंगळसूत्र मी करत म्हणजे जोडणार परत घालणार एवढं कसं मला सुचणार. तू रेवा काहीही बडबडत असते आणि काहीही विचार करत असते का ग. मणी गोळा केली आणि नदीत विसर्जित करायला चाललो होतो ना मी. सगळे मणी वगैरे गोळा करून रमाने मायातून ते हिसकावून घेतले आणि इकडे फेकून वगैरे द्यायची नाहीये. हिसकावून घेतलं, मग तिने तयार वगैरे करून घातलं असेल. अरे तुला कळतंय का, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र मी हिसकावून तोडून टाकलं होतं. ती आता सौभाग्यवती असल्यासारखं वावरतीये. मंगळसूत्र काय घालतीये तुझ्या नावाचं, तुझी बायकोय म्हणून वावरतीये. ती तुला सोडायलाच तयार नाहीये रे अक्षय. मला ना हे सहन होत नाहीये. काय सांगतेस काय रेवा. खरं एक्झॅक्टली मी तुला जे सांगते ना अक्षय ते खरं आहे. ती अगदी सौभाग्यवती वगैरे तुझी बायको अशी वागते आणि अजिबात घाबरत नाहीये. ती घाबरत तर बिलकुल नाहीये ना. त्याच गोष्टीचं टेन्शन आलंय ना मला. ती अजिबातच घाबरत नाहीये. ओ माय गॉड, तू काय सांगतेस. हो आता काय करायचं सांग बरं. आता काय म्हणजे काय अक्षय, काय विचारतोय मला तू. आत्ताच्या आत्ता तिच्या रूम मध्ये तू जायचंय. ते जे मंगळसूत्र घातलंय ना ते ओढून काढायचं. आत्ताच्या आत्ता जायचं, त्या मंगळसूत्राला असा हिसका द्यायचा आणि ते मंगळसूत्र असं हिसकावून ओढून पळून यायचं इकडे. अगं तू काय सांगतेस. हो मला काय माहित नाहीये. ते मंगळसूत्र ओढायचं आणि आत्ताच्या आत्ता इथे घेऊन यायचं एवढंच मला माहिती आहे अक्षय. रेवाने चुकीचा हट्ट केलेला असतो आणि चुकीचं काम करायला लावत असते या अक्षयला. वेडेस का, मी असलं काही करणार नाही. आत्ताच सांगतो, तू सकाळी केलं ते केलं, पण मी काय असलं काही करणार नाही आणि करायला तर जाणारच नाहीये. तरी येस काय ग, डोक्यावर पडलीये का रेवा. काही काय करायला लावतेस ग मला. अगं वेडे, तिने मायावर डोमेस्टिक व्हायलन्स केस जर लावली ना तर बसेन जेलमध्ये खडी फोडत. फोडू का खडी. जेलमध्ये डबा घेऊन यायला लागेला भेटायला. भेटशील का जेलमध्ये, चालेल का तुला. ती रमा काहीही करू शकते, कुठच्याही थराला जाऊ शकतीये. जर तिने मायावर वेगवेगळ्या केसेस टाकल्या आणि जेलमध्ये पाठवलं तर माझी सुटका होणार नाही. आता अक्षय इमोशनल झालेला असतो, रडायचं नाटक करत असतो आणि या रेवाला वेड्यात काढत असतो. तिने जर केस टाकली ना तर मग अवघड होऊन बसणारा. मग काय माझी सुटका नाही. आणि मग जेलमध्ये डबा घेऊन मला तिथेच भेटायला या तू. हे जुने दिवस आठवतील जेलमधले. कशाला ते दिवस आठवतीयस ग. कशाला त्याच्या नादाला लागते. दे की सोडून. आणि घातलंय मंगळसूत्र तर तुझं कुठे काय बिघडतंय. कशाला वाकड्या शिरतीये तिच्या. आता अक्षय रमाच्या बाजूने बोलत असतो,
पण दाखवत असतो की सगळं तुझ्याच बाजूने बोलतोय, तुझ्याच भल्याचं बोलतोय. आणि ही बिंडोक असते, एका मिनिटात त्याच्यावर विश्वासही ठेवतलंच. मला तू नाही म्हणणार आहे, या घरात माझ्या शब्दाला कुठे किंमत आहे? नाहीच आहे माझ्या शब्दाला किंमत. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळते, सगळं काम करते, प्रत्येकाला काय हवं नको ते करते, पण नाही नाही नाही, तुझ्यावर काही परिणाम होणार नाही रे. तू मला कधी आधार द्यायला लागला? माहिती रे तुला, माझी काहीतरी चिंता आहे का? अजिबात तुला माझ्याविषयी काही वाटत नाही रे. मला माहितीये तुला अजिबात माझ्यावर प्रेमच नाही ना. प्रेम जर असतं तर थोडीफार तरी काळजी केली असती, पण नाही. तुला कसली लागली रे चिंता बिंता? तुला काहीच वाटत नाही अक्षय. आता ही रेवा रडायला लागलेली असते आणि रडता रडता लाडात येऊन ही अक्षयची बोलत असते. रडायचं असतं, अक्षयला जाळ्यात ओढायचं असतं आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचं असतं. अक्षय सुद्धा काही कच्चा खिलाडी नसतो, रेवाला चांगलंच तो ओळखून असतो. एक नंबरची नाटकी आणि स्वार्थी बाई आहे ही. हिच्या बोलण्याला, हिच्या भूल थापांना आपण काय बळी पडायचं नसते. आता हसत असतो. काय रे, माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का? दात काय काढतोय आणि हसतं काय हे करून? प्रश्नाचं उत्तर नाहीये ना, मग गप्प बस. काय रेवा लगेच चिडचिड करतीये? अक्षय आता हसत असतो आणि जिरवण्याचा प्रयत्न करतो. 2 मिनिटापूर्वी डोळे वगैरे उंचावून अशी तावात जी बोलत होती ना, मंगळसूत्र काढलं वगैरे अशी डॅशिंग होऊन बोलत होती, रागराग व्यक्त करत होती, लगेच रडायला लागली, लगेच इमोशनल झाली. काय रेवा 2-2 मिनिटाला नाटकं करती? नाटकं म्हणजे प्रेमावर गाडी घसरली का काय? कुठला विषय कुठे नेतीये? मंगळसूत्र ओढायचं आणि तुझ्यावर प्रेम करायचा काही संबंध आहे का? असं 3 डिग्री खेळणं मला जमत नाही. 3 डिग्री 60 हे काय खेळती ना बाई तू, ते मला जमत नाही ग बाई. तुला आत्ताच सांगतो, हे तुझे खेळ नाही, हे बंद करा. तुझ्यासारखे मला काही जमू शकत नाही. तू सॉलिड आहे ग बाई, म्हणजे नाटकं नाही. हे जे खेळ खेळती ना ते मला काही जमणार नाही. म्हणजे तू सॉलिड आहेस ग रेवा. रेवा आता उठलेली असते आणि अक्षयच्या समोर उभी राहते. मला माहिती ना तू हे करणार नाहीये, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये हे सिद्ध होतच की. तुझ्यावर प्रेम करत नाही. ए बाई असं बोलतेस का? करतो की तुझ्यावर प्रेम, भरपूर प्रेम करतो मी. तुझ्यावर प्रेम करत नाही, तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही, तर मी मुकादमाच्या घरात राहून करू तरी काय? नाही तू सांगच अक्षय, इथे राहून मी करू काय उपयोग आहे? जर माझ्यावर प्रेम करणारी व्यक्तीच माझी नाहीये, प्रेमच करत नाही, तर मी कायसाठी राहू? मी माझं मी चालली. पण तो असं वाटतं हिच्या डोक्यात उचलून घातलं पाहिजे आता एखादं टेबल वगैरे, की हिचा आवाज बंद होईल. नंद, मयुरी, अभि बाहेर बसलेले असतात, मस्त गप्पा चाललेले असतात, छान असं एन्जॉय चाललेलं असतं त्यांचं. रेवा आलेली असते तन 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 करत. अगं रेवा. मयुरी तिला आवाज देते. झालं काय, एवढ्या रागात कुठे निघाली तू? आता आनंद अभि तर असतातच मीठ मिरची लावायला. चालली घर सोडून आणि मुकादमांच्या या घरात एक पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये मी परत. सगळ्यांना इतका आनंद झालेला असतो. वाव, काय खरंच चालली तू? वाव, काय म्हटल्यास अभि? काय खरंच वहिनी तू चाललीये घर सोडून? बापरे, असं कसं झालं आणि का चाललीयस तू? आता कोणत्या अँगलने बोलतो रेवाला कळतच नसतं. खरं तर आनंदाने बोलत असतो, तिने बघितलं की इमोशनल होत असतो. आनंद म्हणतो, अरे रे 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 रे, का चाललीयस तू बिचारी रेवा कायमचं हे घर सोडून? मग तो काही दिवसांचाच प्रश्न आहे. मग हे घर अक्षय कायमचं सोडून जायला लागणार आहे. काही दिवसांचा प्रश्न आहे, तेवढं सहन कर ग बाई, सहन कर. तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे आता लग्नानंतर हनीमून होणार ना, मग अक्षय बरोबर तर तुला जायला लागणार ना, असं म्हणत होतो मी. लग्नानंतरचं हनीमून करण्यासाठी तुम्ही बाहेर जाणार, मग हे घर सोडून जायला लागणार ना काही दिवसांनी. अक्षय बरोबर लग्न झाल्यावर रोजच हनीमून असणार आहे ना. वाव, अरे वा, यू आर लकी गाय. सुखद प्रवासाबद्दल बोलत होतो ग मी, गैरसमज करतीये का? अनन्या आता शब्द फिरवलेला असतो. का थांबली आहे या घरात? अक्षयला माझ्याबद्दल काही वाटतच नाही, माझ्या फिलिंगची किंमतच नाही, तर मी का थांबली? आता रडत असते ही, त्याला माझ्या फिलिंगची किंमत नाही आणि या घरात मुळात कुठल्या हक्काने राहू मी? रडत असते, कांगावा करत असते, आरडाओरडा करत असते. अक्षय जीव लावत नाही, प्रेम करत नाही, या तिघांना सांगत असते. यांना आनंदच होत असतो. म्हणते हे सगळं अक्षयने सांगितलं का प्रेम नाहीये वगैरे, घर सोडून जा? नाही, त्याने काही सांगितलं नाही, पण वागण्या बोलण्यावरून तर कळालंच की मायर प्रेम करत नाही आणि माझ्याशी काही देणं घेणं नाही. 100% रागवली आहेस का तू? मयुरी आता रेवाच्या जवळ आलेली असते. तू हे घर सोडून निघून चालली आहेस? वाव, म्हणजे तू खरंच चालली आहेस वाटतंय. पण जाता जाता ही गोष्ट सांगशील का? चालली आहेस याची राग, पण तू निघून गेल्यावर तुझं सामान कोणत्या पत्त्यावर पाठवायचं? ते सामान बघून खूप त्रास होईल ग रेवा, सांग ना कोणत्या पत्त्यावर पाठवायचं? मी चालले. तो रेवा, वहिनी थांब ग. आता हिची खेचायला लागलेलो, तू कसं जाऊ शकते वहिनी? तू विचार करून जा बरं, बिन विचार करता जाऊ नको. ना बरोबर आहे, हक्कच आहे तुझा, अक्षयवर हक्कच आहे तुझा, नवरा आहे शेवटी तो. असाच ठेव. नाही, मी नाही जाणार आहे बाहेर, मी आतमध्ये जाणार आहे. अगं रेवा वहिनी, तू चालली होती ना बाहेर, जा की बाहेर. मध्ये जाणार आणि मी रुसून बसणार, आणि मग मी रुसली की मग अक्षय मला मनवणार. मी बघणार अक्षयचं माझ्यावर किती प्रेम आहे, किती वेळात मला समजवायला येतो, किती माझे लाड करतो, मला कळेलच की. मी आता जाऊन रुसून बसणार म्हणजे बसणार, मला मनवायला येणार म्हणजे येणार, आणि मी बघणार आहे. अभि म्हणतो, बघ ना, बघतच बसतो, तुला मनवायला आला म्हणजे येणार ग मनवायला, तू बघच. तेव्हा तन करत रडत परत आतमध्ये गेलेली असते की अक्षय मला मनवायला येणार म्हणजे येणार. मयुरी, अभि, अनंत चांगलीच खेचलेली असते आणि वेड्या
रेवाला अजून वेड्यात काढलेलं असतं. प्रियाने अनंत म्हणतात, अभ्या काही अक्कल आहे कर तुला? पण आता मारलेलं असतं. ए मूर्खा, अरे का मारताय मला? वाटे करे चालली होती ना घर सोडून जायला, कशाला थांबवलं? जाऊ द्यायची की बॅद कुठेलची? तुला अक्कल आहे का? चालली होती ना सुखासुखी, सहज ती सगळं सोडून चालली होती, तिला कशाला थांबवलं रे बिंडोक अभ्या? काल रात्रीच तू मला सांगितलंय ना तिला असं जाऊ द्यायचं नाही, तिला धडा शिकवायचा, तिची अक्कल जागेवर आणायची आणि मग तिला या घरातून काढायचं. काल रात्रीच समजावलं म्हणून तिला मी थांबवलं रे. धडा शिकलेली नाहीये आणि धडा शिकवण्यासाठीच तिला थांबवलंय मी, म्हणून तिला जाऊ नको असं म्हटलं. जरा विचार करणार रे, तुम्ही जे शिकवलं तेच वागतोय ना मी. आता रेवा रागारागा आलेली असते आणि समोर काय अक्षय असतो. अक्षयला तिने परत पकडलेलं असतं. बिचारा अक्षय काय सुटत नसतो. आपल्या नात्याबद्दल काय करायचं, आपल्या नात्याबद्दल काय वाटतं अक्षय तुला असलेली असते. अक्षय तिला मनवण्याचे नाटक करत असतो. अगं बाई ऐक ना, हे ऐक ना, काय चाललंय, काय म्हणायचं ऐक ना. ए रेवा, ती चालली आहेस, जा जा निवांत बस. शेवटी आता ती वर गेलेली असते आणि अक्षयच्या डोक्याला असा शीन होतो की मनात नसताना सुद्धा हिच्याकडे जायचं, हिची समजूत काढायची, हे नाटक तर करायला लागणारच असतं ना. अक्षयला फार राग येतो, पण आता हे करायला लागतं. आता हा भाग तर इथे संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, अगदी आपण थोडक्यात बघूया. रेवा आता वर असते आणि अक्षय गेलेलं असतो वर. ते मला माहिती तुझ्या मनात काय आहे. अक्षय म्हणतो, रमा, तुझ्या मनात रमा आहे? मी असं कधी म्हणालो? असूच शकत नाही असं मला म्हणायचं होतं. आय लव्ह यू, आय लव्ह यू. की रेवा आनंदी झालेली असते. इकडे आता मयुरी आणि रमा असतात. त्या म्हणतात, या वर्षीची वटसावित्री पौर्णिमा मी करणार म्हणजे करणार. मयुरी म्हणते, म्हणजे रेवाने जर बघितलं तर काय करशील ग? रमा आणि अक्षय बोलत असतात गुपचूप. जर रेवाला हे सगळं कळालं तर रेवा काय रिॲक्शन देईन, काय ऍक्शन असेल. अक्षय आणि रमाचं बोलणं रेवाने चोरून ऐकलेलं असतं आणि रेवा जेव्हा अक्षयचं आणि रमाचं बोलणं ऐकते तेव्हा तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलेलं असतं. तिला फार वाईट वाटतं. तिला असं वाटत असतं की अक्षय तरी माझ्यावर प्रेम करतो आणि तो काय मला फसवणार नाहीये. खरं तर रेवाचं आणि अक्षयचं बोलणं, रमाचं आणि अक्षयचं बोलणं जेव्हा रेवा ऐकते तेव्हा तिला फार वाईट वाटलेलं असतं आणि ती रडायला लागलेली असते. बघू आता मित्रांनो, एवढं वाईट वाटलंय, एवढी रडतीये, तिची समजूत कशी काढायची, किंवा रेवा आता अक्षयच्या भोवती काय तमाशा करणार आणि रमाची काय हालत करणार. हे जर सगळं बघायचं असेल ना मित्रांनो, तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.